तुम्ही कधी आलात? कालच जी महाशिवरात्री होती तेव्हा दर्शन घ्यायला आलो बघा. आपणही शिवभक्त आहात तर स्वतःच्या कन्येला भक्त कसा असावा, भक्ती कशी असावी याची शिकवण द्या. उपयोगी ठरेल. आज तिची चूकच झाली बघा. आख्यान सुरू व्हायच्या अगोदर देवाचं दर्शन घ्यायला तिने अगोदर यायला हवं होतं. तिची चूक पदरात घ्यायची. झालं गेलं विसरून जा. आम्ही माफ विसरू, पर ह्या इसरू देत्यात का? बानू, अजूनही चुकीचा पश्चाताप झालेला नाही. त्या संदर्भात क्षमाभाव नाही, अहंकार मात्र आहे. मला जे सांगायचं होतं ते देवान मुहर आणि समद्यान मुहर या राजसभेत सांगितलेलं आहे. आख्यानात काय सांगितलं ते तुझ्या ध्यानात आलं नाही वाटतं. श्री महादेवांनी श्री ब्रह्मदेवांचे 5वे मस्तक कापून टाकले होते. का? तर त्यांच्या अहंकारामुळे. तुझ्या अहंकारामुळे काय होऊ शकतं ते बघ तू. पुण्यांदा असं नाही होणार. ए बानू, तू जरा गप्प बस की. मी कुठं काय बोलली? सुरुवात त्यांनीच केली की. तुम्ही जर या आजच्या शुभ प्रसंगी तुमच्यातले वाद जर बाजूला ठेवले तर मला निश्चितच आनंद होईल. बानू, अशामे, या तुम्ही आता. बानू, मी सांगितलेलं ध्यानात ठेव. महासा चलावे. आत यावं का जी? अशामे, ये. देवा, तुम्ही सांगावं धाडला जी. हो, मुद्दामच तुम्हाला निरोप पाठवून बोलावून घेतलं. कारणही तसं महत्वाचं आहे आणि ते काय आहे हे तुमच्याही ध्यानात आलं असेलच. होय, मला ठाव आहे बानूची चूक झाली. तिचं वागणं चुकीचंच आहे बघा. पण आता ते तिला ठाव झालं आहे. आता पुण्यांदा असं होणार नाही असं ती म्हणली आहे ना. बघ, म्हणजे यांनी काय किंवा मी काय, क्षमा केली म्हणजे झालं, हो ना? प्रत्येक वेळी असंच म्हटलं जातं आणि तेच तेच घडतं. कितीदा सहन करायचं आणि का? केवळ आणि केवळ तिची चूक झाली आहे आणि त्या चुकीचा तिला आता साक्षात्कार झाला आहे म्हणून अनेकदा तिला क्षमा करूनही पुन्हा पुन्हा ती तेच तेच वागत राहते. मग ती जे वागेल ते डोळ्यासमोर पाहून आम्ही स्वस्थ बसायचं ही अपेक्षा का करायची? महासा, अजामेळला देखील बानूचे असं वागणं पटलेलं दिसत नाहीये. मला असं वाटतं की तो बानूला निश्चितच समजावेल. हे द्यावा, मी आला पण तू मला बानू संग बोलाय येळ नाही मिळाला. मला ठाव आहे तिचं वागणं चुकीचंच आहे. आज तिनं असं वागाय नग होत. आज म्हणजे मी केवळ आज बद्दल बोलते आहे असे म्हणायचंय का तुम्हाला? ते आता म्या कसं सांगणार हो? ह्या अगोदर काय झालं मला काय बिठावं नाही. मी हात नव्हतो.
तुम्ही सांगा बजी. केवळ आजच नाही तर आधीही हट्टीपणा करून तिचं उद्धटपणे वागणं सुरूच होतं. यांनी जेजुरी थांबायला सांगितलं तरी ती जेजुरी सोडून जात होती. काय सिद्ध काय करायचंय तिला यातून? तिला ती किती श्रेष्ठ आहे हे सिद्ध करायचंय का? तिला हे कळायला हवं की तिचं जे स्थान आहे ते तेच राहणार आहे. हो, तिचे स्थान तेच असेल याचे ध्यान आणि भान तिला असायला हवे. आणि जर हे तिच्या ध्यानात येत नसेल तर तुम्ही तिला तशी समज द्या. म्हाळसा, अजामेळला बानूशी बोलायला वेळ द्यायला हवा, कारण हे सारं त्याला ठाऊक नाही. हो, मला ठाऊक आहे. मला तुमच्याविषयी काही राग नाही. तुम्ही तिचे पिता आहात. तुम्हाला तिच्याविषयी प्रेम असणं स्वाभाविक आहे. पण म्हणून गडावरच्या नियमांचं पालन करायचं नाही असं तिला कोणी सांगितलं? नियम? हो, जे नियम घालून दिले आहेत त्याचा स्वीकार करायला हवा, त्याचे पालन करायला हवे. पंधरवड्यातून यांची आणि तिची भेट दोनदा घडणार आहे असा नियम आहे. मग यांनी तिच्याकडेच राहावं असा हट्ट कशाला करावा? काय सिद्ध करायचंय तिला असं वागून? देवी, बानून देवासंग संसाराचं सपान बघितलं होतं. हे काय तिच्या वाट्याला आलं नाही पहा. आणि म्हणून तिचा यो हट्ट आहे. हो, असेलही. पण त्यासाठी माझी अनुमती होती? हे सारं तर मला ठाऊकही नव्हतं. यांच्या विवाहानंतर मला हे सारं कळलं आहे. परंतु म्हाळसा, हे तर घडणारच होतं, कारण हे विधी लिखित होतं. हो, पण मला हे खटकत असतानाही मनावर दगड ठेवून मी हे सारं सहन करते आहे. पण म्हणून तिचे जे स्थान आहे त्यात फेराफेर न होता जे स्थान आहे ते तसेच राहिलं, हे तिने ध्यानात ठेवायला हवे. मी पुन्हा सांगते, माझ्या मनात तुमच्याविषयी कोणताही राग नाही. पण दिवसेंदिवस तिचं वागणं उद्धट होत चाललं आहे हेही सत्य आहे. अजामेळ, हे सारं बानूच्या भल्यासाठी आहे हे आधी तू ध्यानात घे. वय देवा, खरं आहे तुमचं म्हणणं. मला ठाव आहे तिनं असं वागाय नग होत. आताच नाही, या अगोदर सुद्धा राज्यकारभाराची कार्य तर होतच राहतील, परंतु या क्षणी मात्र एक निराळच प्रश्न सामोरा आला आहे. नवीन कोणती समस्या तर उद्भवली नाही ना? होय देवी, बानूचा संदेश आला होता. ती चंदनपुरीला जायचा विचार करते आहे.